18व्या वर्षी रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब करणारी पनवेलची मराठी मुलगी आज एव्हिएशन अकॅडमी चालवते आणि स्टुडंट्सना इंटरनॅशनल एअरलाइन्समध्ये प्लेस करते। ही गोष्ट आहे पनवेलच्या निशा म्हात्रे यांची, फाउंडर ऑफ क्रू हब ग्लोबल फ्लाइट अकॅडमी। लहानपणापासूनच त्यांना एअर होस्टेस बनायचं स्वप्न होतं। हे स्वप्न त्यांनी चौथीमध्ये असतानाच पाहिलं होतं, पण परिस्थिती खूप कठीण। वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी हॉटेल रिसेप्शनिस्ट म्हणून जॉब सुरू केली, कारण घरची परिस्थिती स्ट्रॉंग नव्हती। पण त्यांनी एक गोष्ट कधी सोडली नाही, स्वप्न। कॅबिन क्रू बनण्याचा प्रवास सोपा नव्हता, योग्य गायडन्स नव्हतं, म्हणून तब्बल 2 वर्ष स्ट्रगल करावं लागलं। त्या काळात त्यांनी रिसेप्शनिस्ट, बीपीओ एक्झिक्युटिव्ह, एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ अशी अनेक कामं केली। पण आयुष्यातला सर्वात कठीण काळ आला। इंटरव्ह्यू प्रिपरेशन दरम्यान त्यांचा ऍक्सिडेंट झाला। 3 महिने त्या बेड रिडन होत्या। त्या काळात जवळपास त्यांनी स्वप्न सोडलं होतं, पण आतून एक आवाज येत होता, एक दिवस आपण नक्की यशस्वी होणार। आणि शेवटी त्या कॅबिन क्रू बनल्या। तब्बल 7.5 वर्ष त्यांनी इंडिगोमध्ये काम केलं, पण कोविडच्या काळात त्यांनी एक गोष्ट खूप जवळून पाहिली। अनेक एव्हिएशन इन्स्टिट्यूट स्टुडंट्सना जॉब गॅरंटीच्या खोट्या प्रॉमिसेस देत होते, लाखो रुपये घेत होते आणि शेवटी 12,000 रुपये सॅलरीवर हॉटेल जॉब्स लावत होते। हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं आणि तिथंच त्यांनी ठरवलं, एव्हिएशन ट्रेनिंग अफोर्डेबल, जेन्युइन आणि प्रॅक्टिकल असली पाहिजे। आणि जन्म झाला क्रू हब ग्लोबल फ्लाइट अकॅडमीचा। स्मॉल बॅचेस, पर्सनल अटेन्शन, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि पहिल्याच बॅच मधील एका स्टुडंटची इंटरनॅशनल एअरलाइन मध्ये सिलेक्शन झाली। तोच त्यांचा बिगेस्ट मोटिवेशन बनला। आज 100+ कॅबिन क्रू प्लेसमेंट्स, 200+ ग्राउंड स्टाफ प्लेसमेंट्स, स्टुडंट्स डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल एअरलाइन्स मध्ये काम करत आहेत। हायेस्ट इंटरनॅशनल पॅकेज 3 लाख रुपये पर मंथ। फक्त 1.5 वर्षात क्रू हबने एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे। पण निशा आजही एकच सांगतात, मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, कारण योग्य गायडन्स मिळालं तर मिडल क्लास मुलांचं स्वप्नही एक दिवस स्काय मध्ये उडू शकतं।